तर मित्रांनो, सर्वात प्रथम इंट्रोडक्शन मी माझी ओळख करून देतो आपल्याला. मी विक्रमसिंह भोसले, मूळचा राहणारा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आपशिंगे हे गाव आहे माझं. आणि 2011 पासून मी गूळ उत्पादन या व्यवसायामध्ये आहे. तर हे गूळ उत्पादनाचा व्यवसाय चालू केला ज्यावेळी मी 2011 साली, त्यावेळी जवळपास 47 लाखांचं कर्ज झालं होतं माझं. आणि 47 लाखांचं कर्ज घेऊन बाजारातून मी हा गूळ उत्पादनाचा व्यवसाय चालू केला. आता हा व्यवसाय चालू केल्यानंतर मित्रांनो असा विषय झाला, की मला त्याच्यातलं एवढं काही नॉलेज नव्हतं किंवा त्याचं ज्ञान नव्हतं. आणि त्यामुळे व्हायचा परिणाम तोच झाला. त्या वर्षी मी जवळपास 9 लाख रुपये लॉसमध्ये गेलो. आणि 9 लाख रुपये लॉसमध्ये गेल्यानंतर हे 47 लाख प्लस ते 9 लाख असं टोटल 56 लाखांचं कर्ज झालं. प्लस त्या वर्षीचं त्या रकमेचं रक्कम व्याजानं उचललेली होती. सो त्या रकमेचं जे व्याज होतं, ते व्याज मिळून ती रक्कम टोटल 60 लाखाच्या पुढे गेली. आणि तिथून पुढं मग पहिल्या वर्षी तर लॉस झाला, दुसऱ्या वर्षी मी जरा बराबरीत सुटलो, तिसऱ्या वर्षी थोडंसं जे काही प्रॉफिट यायला लागलं त्यातून मग जी काही रक्कम होती, कर्ज झालं होतं, त्याचं व्याजच जात होतं. आणि 2018 सालापर्यंत मित्रांनो, माझ्या अंगावरचं कर्ज काही केल्या खाली होत नव्हतं. 18 नंतर मित्रांनो थोडंसं जरा मी माझ्या स्ट्रॅटेजी चेंज केल्या, पॉलिसी चेंज केल्या. म्हणजे कसं होतं ना, की एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळी आपण अडकतो आणि आपल्याला लॉस होतो किंवा एखादा व्यवसाय आपल्याला जमत नाही, याचा अर्थ काय मित्रांनो? तो व्यवसाय करणारी अजून मार्केटमध्ये भरपूर लोक असतात. पण ती लोक फायदा कमवतात. मग आपल्याला तोटा होतो. तर मग हा तोटा का होतोय? याच्यावरती ज्यावेळी मी मंथन करायला सुरुवात केली, त्यावेळी असं लक्षात आलं, की माझं ज्ञान कुठेतरी कमी पडतंय. मग मी काय केलं, की ठीक आहे बाबा चला आपल्याला जर का ज्ञान कमी पडतंय तर चला आपण ज्ञान घ्यायला सुरुवात करूया. मग मी वेगवेगळे वेबिनार, वेगवेगळे सेमिनार अशा गोष्टी करायला सुरुवात केली. मग ज्यावेळी मला ज्ञान वाढायला लागलं, ज्यावेळी मला गोष्टी समजायला लागल्या, त्यावेळी मित्रांनो मग 2018 पासून नंतर तर परत 19 नंतर पॅन्डेमिक सिच्युएशन आली. पण तरी सुद्धा आज 22 पर्यंत मी बऱ्यापैकी माझं 60 लाखांचं कर्ज आटोक्यात आणलं आणि त्या कर्जामधून बाहेर पडत असताना माझे काही नवीन आर्थिक स्रोत मी निर्माण केलेले आहेत. ज्या माध्यमातून मी आज आर्थिक स्वातंत्र्य कसं व्हायचं या दृष्टीनं वाटचाल करत आहे. सो मित्रांनो, ज्या गोष्टी मला मिळाल्या किंवा ज्या गोष्टीमुळे मी या कर्जातून बाहेर पडलो, तर मला असं वाटलं की नाही बाबा, म्हणजे आपल्यासारखी अशी बरीचशी लोक आहेत जी कर्जामध्ये अडकली किंवा ज्यांचं पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये, त्यामुळे ते कर्जामध्ये अडकतायत किंवा पैशाचं व्यवस्थापन नसल्यामुळं मॅनेज होत नाही, उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाहीये. सो त्या लोकांना आपली काहीतरी हेल्प होईल, एक समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे, ते देणं आपण देऊया, या हिशोबाने आपण मित्रांनो हे आजच्या फ्री वेबिनारचं नियोजन केलेलं आहे. सो मित्रांनो, ह्याच्या मागे इंटेन्शन असं आहे की जर का आपण बघितलं की लॉर्ड मेकाले ज्यावेळी 1835 साली भारतामध्ये आला होता, त्यावेळी भारत हा सोने की चिडिया होता. म्हणजे भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं. का असं होतं? तर त्यावेळी मित्रांनो भारत हा जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टर देश होता. भारतातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट बाहेर व्हायचं. त्यामुळं त्या काळामध्ये काय व्हायचं की सोन्याच्या स्वरूपात देवाणघेवाण होती. भारतामध्ये सोन्याच्या खाणी जास्त प्रमाणात नाहीये. तरी सुद्धा भारतामध्ये सोनं येत होतं. हे काय येत होतं? तर भारत हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर असल्यामुळं भारतात बाहेरून सगळ्यात जास्त प्रमाणावरती सोनं येत होतं. आणि म्हणून भारत हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर होता. आणि नंतर काय झालं त्यानं की ज्यावेळी त्यांना ते पार्लमेंटमध्ये मांडलं, की बाबा इथं जर का आपल्याला ही लोक खूप सोफिस्टिकेटेड आहेत, हायली सोफिस्टिकेटेड आहेत. म्हणजे हे उच्च तंत्रज्ञान अवगत केलेली लोक आहेत. मग यांना जर का आपलं गुलाम बनवायचं असेल किंवा यांच्यावरती जर का राज्य करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर पहिले यांची एज्युकेशन सिस्टम आहे ती आपल्याला तोडावी लागेल. त्यांचं कल्चर आपल्याला तोडावं लागेल. आणि मित्रांनो, इंग्रजांनी पहिलं तेच केलं. जी आपली गुरुकुल सिस्टम होती, ज्याच्यामध्ये आपला प्रत्येक भारतीय उद्योजक म्हणून घडत होता. प्रत्येक भारतीय हा एक स्वतः सेल्फ एम्प्लॉई घडत होता. त्या भारतामध्ये यांनी एज्युकेशन सिस्टम अशी आणली मित्रांनो, की ज्या एज्युकेशन सिस्टम मधून फक्त नोकर घडतील. या भांडवलदारांना कामगार कसे उपलब्ध होतील याच्यावरती यांनी काम केलं. आणि आज मित्रांनो अशी सिस्टम आहे की आज बऱ्यापैकी आपली सगळी लोक आपली एज्युकेशन सिस्टम अशी आहे की जी नोकरदार तयार करते, जी उद्योजक तयार करत नाही. आणि म्हणून मग काय झालं की आपलं इम्पोर्ट वाढलं. आज भारताचं एक्सपोर्ट कमी झालं. एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे इम्पोर्ट वाढलं. आपलं परत सिस्टम ते जे देवाणघेवाणीचे चलन बदललं. सोन्याच्या ऐवजी परत डॉलर आला, डॉलरला किंमत आली आणि आज डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत घसरते. रुपयाची किंमत घसरते म्हणजे होतं काय? तर आपलं इम्पोर्ट वाढतंय, एक्सपोर्ट घटतंय. सो मित्रांनो, याला पर्याय काय? तर आम्ही एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवलं मित्रांनो, की पुन्हा एकदा जर का भारताला सोने की चिडिया बनवायचं असेल, पुन्हा एकदा जर का भारत आपला एक्सपोर्टच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा देश बनवायचा असेल,
तर आपल्याला परत ज्या आपल्या गुरुकुलमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या किंवा पुन्हा आपले भारतीय लोक उद्योजक झाली पाहिजेत, पुन्हा एकदा या जोखडामधून किंवा या एज्युकेशन सिस्टममधून आपले बाहेर लोक पडली पाहिजेत, हा उद्देश, हा एक विजन आम्ही डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आज काम करतोय. आणि त्यासाठीच कर्जमुक्त जीवनाचे रहस्य हा वेबिनार, म्हणजे ज्या गोष्टी मी अनुभवल्यात त्या गोष्टी इतरांच्या वाट्याला न येता बाबा त्यांना माझ्या अनुभवातून काहीतरी शिकता यावं, यासाठी आम्ही या वेबिनारचं आजच्या आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट, आपण कर्ज कशासाठी काढतो? जर मला चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की आपण कर्ज कशासाठी काढतो, किंवा आज आपण इथं कर्जमुक्तीसाठी आलेला तर आपल्यावरती कोणकोणती लोन आहेत किंवा आपल्यावरती कोणकोणती कर्ज आहेत हे चॅट बॉक्समध्ये टाईप करा. जेवढा चॅट बॉक्स पडणार तेवढा मला बोलायला उत्साह येणार. मी एकटा बोलत राहणार तर मग मजा नाहीये. ठीक आहे, तो चॅट बॉक्समध्ये चॅट करून सांगा मला कोणकोणती कर्ज काढतो आपण आणि आपली कोणकोणती कर्ज आहेत. ओके, शरद कोलगे म्हणतायत की गोल्ड लोन आहे. ओके, छान. अजून अजून कुठली कर्ज आहेत आपल्यावरती? चॅटबॉक्स पळाला तर मी पुढे बोलणार. 90 मिनिटं आहेत आपल्याकडे, फक्त मला 90 मिनिटांमध्ये हे सेशन संपवायचे. तुम्ही जर का पुढून रिस्पॉन्स देणार, म्हणजे मी एकटा बोलत राहणार तर त्यात मजा नाही. तुमचा पुढून रिस्पॉन्स आला तर मला बोलायला मजा येईल. जोपर्यंत चॅटबॉक्स पळत नाही तोपर्यंत मी सेशन पुढे चालू ठेवत नाही. ओके, एज्युकेशन लोन, हॉस्पिटलायझेशन, ओके, हा, सामान्य लोन, ओके, बिझनेस लोन, सुवर्ण पवार म्हणतात बिझनेस लोन, कृष्ण माने म्हणतात सामान्य लोन, ओके. अजून कुठली लोन आहेत? ओके, ठीक आहे मित्रांनो, आपण कर्ज काढतोय, ऍक्सेप्ट. प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी बिझनेस लोन, ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, कर्ज दोन प्रकारचे असतात. एक कर्ज असतं चांगलं कर्ज आणि दुसरं असतं वाईट कर्ज. आता हा प्रकार आपल्याला काय बाबा, चांगलं कर्ज काय, नवीन कर्ज काय, किंवा वाईट कर्ज काय, हा काय प्रकार आहे? तर मित्रांनो, याची साधी आणि सोपी व्याख्या अशी आहे की जी कर्ज आपल्यासाठी असेट्स निर्माण करतात ती चांगली कर्ज असतात आणि जी कर्ज आपल्यासाठी लायबिलिटी निर्माण करतात ती वाईट कर्ज असतात. आता प्रश्न येतो, मग हे असेट्स काय आहेत आणि ह्या लायबिलिटीज काय आहेत? बरोबर ना? तर मित्रांनो, असेट्स त्या आहेत. असेट्स म्हणजे काय? तर माझी मालमत्ता, ज्या गोष्टी खरेदी केल्यानंतर किंवा ज्या गोष्टी माझ्याकडे आल्यानंतर त्यातून मला काहीतरी उत्पन्न मिळतं, त्या माझ्या असेट्स आहेत. आणि जी कर्ज घेतल्यानंतर, म्हणजे समजा काही कर्ज असतील, तर ती कर्ज घेतल्यानंतर त्या ज्या काही गोष्टी मी त्या कर्ज घेऊन खरेदी केलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी जर का मला काही खर्च करावा लागत असेल किंवा माझ्या खिशातून काही पैसे जात असतील तर त्या माझ्या लायबिलिटीज आहेत. एवढ्या दोन गोष्टी फक्त सर्वसामान्यपणे आपण लक्षात ठेवल्या तर आपले बरेचसे प्रॉब्लेम मित्रांनो इथंच क्लिअर होतील. कारण जर का घरामध्ये आपण बघितलं की आपल्या घरामध्ये आपण कुठल्या वस्तू, कोणकोणत्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, ज्या खरेदी केलेल्या वस्तू आहेत, किंवा कुठेही ज्यावेळी आपण उद्या बाजारात जाऊ त्यावेळी बाजारात जाताना गेल्यानंतर खरेदी करताना स्वतःला एकच विचारायचा, ही माझी असेट आहे का ही माझी लायबिलिटी आहे? ओके, ही वस्तू घेतल्यानंतर माझ्या घरात पैसे येणार आहेत का ही वस्तू घेतल्यानंतर माझ्या खिशातले पैसे खर्च होणार आहेत? हे दोन प्रश्न जर का स्वतःला विचारले तर बऱ्यापैकी मित्रांनो इथंच आपण जास्त कर्जामध्ये जाणार नाही. ठीक आहे. सो त्यात चांगली कर्ज कोणती आहेत? पहिली गोष्ट, या कर्जामध्ये जे शिक्षण कर्ज आहे, शैक्षणिक कर्ज आहे ते चांगलं कर्ज आहे. ओके, कारण त्याच्यामुळे आपलं ज्ञान वाढतं, ज्ञानामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते, आपलं ज्ञान वाढल्यामुळे आपलं उत्पन्न वाढत राहतं. ठीक आहे. दुसरं कर्ज आहे मित्रांनो पीक कर्ज. शेतकरी एखादा शेतीसाठी पीक कर्ज घेतो. पीक कर्ज घेतल्यानंतर त्यांना बाबा त्याच्यातून तो धान्य आणतो, ते पेरतो, पेरल्यानंतर जे काही त्याला लागणारी खतं माती करतो आणि त्याच्यातून त्याला उत्पन्न मिळतं, म्हणून पीक कर्ज हे सुद्धा काय आहे तर चांगलं कर्ज आहे. व्यावसायिक कर्ज, व्यवसाय सुद्धा आपण कशासाठी करतो, आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळावं म्हणून व्यवसाय कर्ज घेतो. ओके. प्रॉपर्टी कर्ज, आता प्रॉपर्टी कर्ज काय आहे मित्रांनो, समजा मला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची, म्हणजे जमीन घ्यायची आहे किंवा एखादी लँड घ्यायची आहे, एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, ठीक आहे, एखादा प्लॉट घ्यायचा आहे. सो ते प्रॉपर्टी माझी बनवण्यासाठी, म्हणजे माझे असेट्स बनवण्यासाठी जर का मी एखादं लोन घेतोय तर ते कर्ज सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो गुंतवणुकीचं कर्ज. म्हणजे समजा कसं होतं, आता आमचे शेतकरी हुशार झाले बघा, म्हणजे पीक कर्ज आपल्याला 2% किंवा 0% मिळतं. ठीक आहे. सो ते 0% कर्ज घ्यायचं आणि इकडे बँकेमध्ये 8%, 10% किंवा जिथे जास्त व्याज मिळते त्या ठिकाणी जास्त व्याजावरती ते कर्ज घेतलेली रक्कम चढवून द्यायची. सो 8-10% तो आपल्याला प्रॉफिट होतो. याला म्हणायचं गुंतवणूक कर्ज. ठीक आहे. आता वाईट कर्ज कोणते आहेत? तर हॉलिडे, बाबा ओके, कर्ज काढायचं आणि कुठेतरी फिरायला जायचं. सो हे कर्ज वाईट आहे, कारण त्याच्यात खिशातून आपले पैसे जातात, त्या कर्जातून आपल्याला काही येणं होत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, लग्नासाठी कर्ज काढतो.
लग्न करताना काय होतं मित्रांनो, आपण बघतो की जर जनरली आपण पीक कर्ज काढतो किंवा कुठलीही कर्ज काढतो आणि ते कर्ज कशासाठी करतो, तर मुलाचं लग्न करायचे, मुलीचं लग्न करायचे, जगाला दाखवायचे. ओके, ह्याच्यात काय होतं, ओके मी 500 रुपयाची थाळी ठेवली, 1000 रुपयाची थाळी ठेवली, 1200 रुपयाची थाळी ठेवली, लोक येणार, खाणार आणि काय म्हणणार, अरे ह्याच्यात मीठच कमी होतं, हे गोडच नव्हतं. बरोबर ना? जगाला दाखवायसाठी कशाला खर्च केला पाहिजे? बरं त्याच्यातून उत्पन्न काय आहे का? काहीच नाही. हौस हौस करायची. त्या नवरा बायकोची त्यात जी मुलगा आहे, मुलगी आहे, दोघांची हौस करा. त्यांना फिरायला पाठवा कुठेतरी. त्यांची हौस करू द्या. गावाची हौस करून आपला मोठेपणा दाखवण्यासाठी जी कर्ज काढली जातात, ती वाईट कर्ज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड. आता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण काय करतो मित्रांनो? अननेसेसरी गोष्टी खरेदी करतो. विचार करा, ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे त्यांनी फक्त स्वतःला विचारा की बाबा हे क्रेडिट कार्डवरती मी कोणकोणत्या गोष्टींची खरेदी करतो. हां, जर का त्या क्रेडिट कार्डचा वापर करून आपण असेट्स तयार करत असाल, ॲक्सेप्ट. पण ते क्रेडिट कार्डचा वापर करून जर का आपण लायबिलिटीज तयार करत असाल किंवा लायबिलिटीज घेत असाल, तर ते चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिकल कर्ज. मित्रांनो मेडिकलसाठी म्हणजे आज जर का भारतामध्ये बघितलं, तर 90% पेक्षा जास्त लोकं जी कर्जामध्ये बुडालेली आहेत ना, हा नॅशनल रिपोर्ट सांगतो बरं का मित्रांनो, मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. ठीक आहे. तर ती कर्ज कशामुळं होतात? तर घरामध्ये जे काही मेडिकल इमर्जन्सीज येतात. म्हणजे कसं होतं शेवटी आई आजारी पडली, वडील आजारी पडले, पर्याय नसतोय. हे आपले जीव असतात ते आणि हे करणं वाईट आहे असं मी म्हणत नाही. त्यांच्यासाठी खर्च केला पाहिजे. पण मित्रांनो, जर का अगोदरच आपण एखादं मेडिक्लेमची पॉलिसी काढली, ज्यावेळी आपल्याला काही खर्च नाहीये, काही नाही. त्यावेळी जर का मेडिक्लेमची पॉलिसी काढली, तर तो खर्च आपला फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकतो की नाही? मग त्यासाठी कर्ज काढायची काय गरज आहे? आणि त्या गोष्टींसाठी कर्जामध्ये जाणं कितपत शहाणपणाचं आहे? सो ते कर्ज सुद्धा माझ्या दृष्टीनं वाईट कर्जामध्ये मोडतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, वाहन कर्ज आणि गृहकर्ज. ही 2 कर्ज सुद्धा अशी आहेत मित्रांनो. वाहन जर का एखादं वाहन घेतलंय आणि ते कुठेतरी कंपनीला लावलंय, तिथून काहीतरी अर्निंग होतंय, तर ती माझी असेट आहे. का तर मला त्याच्यातून उत्पन्न मिळतंय. पण मी जर का एक वाहन घेतोय, ते वाहन घेऊन माझ्या दारामध्ये उभं आहे आणि बाबा कधीतरी आठवड्याला वीकेंडला मी त्याच्यातून वाहनातून फिरतोय किंवा बाहेर जातोय, तर ते व्हायबल नाहीये. त्याच्याऐवजी जर का आपण एखादं भाडेकरू वाहन करून जरी गेलो ना, तर ही आलेली रक्कम जर का एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली, तर त्याच्या व्याजामध्ये आपण पूर्ण वर्षभर भाड्यानं वाहन घेऊन फिरू शकतो. ज्याला कॉस्ट ऑफ फायनान्स माहित आहे, ते लोकं या गोष्टी जाणतील. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं मित्रांनो गृहकर्ज. सो हे सगळ्यांचं आपलं आवडतं कर्ज आहे. गृहकर्ज काय होतं, आपण आयुष्यभर काम करतो, काबाड कष्ट करतो, काहीतरी रक्कम जमा करतो. ती रक्कम जमा करून परत काय करतो, त्याचंच एखादा इन्स्टॉलमेंट भरतो आणि स्वतःचं घर बांधतो, बंगला बांधतो किंवा घर घेतो, फ्लॅट घेतो. ठीक आहे. सो मित्रांनो, ज्यावेळी आपण राहण्यासाठी घर घेतो, त्या घरातून आपल्याला काय उत्पन्न मिळतं का? नाही मिळत. तर त्या घराला आपल्याला उलट खर्च करावा लागतो. रंगरंगोटी असेल, त्याचं काय फर्निचर असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टींवरती आपण खर्च करतो. सो हे कर्ज सुद्धा आपल्यासाठी वाईट कर्जच आहे. ठीक आहे मित्रांनो. सो याच्यानंतर आपण विचार करणार आहोत कॅश फ्लोचा. कॅश फ्लो म्हणजे काय? पैशाचा प्रवाह. ठीक आहे. सो हा 3 प्रकारचा कॅश फ्लो आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे गरीब, दुसरा आहे मध्यमवर्गीय आणि तिसरा आहे श्रीमंत. तर तो कॅश फ्लो, तो प्रवाह कसा असतो बघूया. आता बघा इथं व्हाय द रिच गेट रिचर म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत का होतं? तर त्याला कारणीभूत आहे मित्रांनो हा पैशाचा प्रवाह. ठीक आहे. सो पहिला आहे बघा पुअर. पुअर म्हणजे गरीब. गरीब लोकांचा प्रवाह कसा असतो? त्यांचं इन्कम येतं आणि ते एक्सपेन्सेस करतात. म्हणजे काय होतं? हे बाबा काहीतरी उत्पन्न येतं आणि ते खर्च पण करतात. म्हणजे कसं होतं, मी आज एखादा मजूर आपण बघतो. तो काय करतो? सकाळी दिवसभर काम करतो, पैसे येतो, आलेले पैसे संध्याकाळी खर्च करून टाकतो. सो उत्पन्न आलं, खर्च झाला. ना त्याच्यावरती कुठल्या लायबिलिटी आहे, त्याच्यावरती कुठलं कर्ज आहे, काय आहे, काय काही विषय नाहीये. फक्त त्याचं काय आलं, कमवायचं आणि खायचं, कमवायचं आणि खर्च करायचं. हा झाला गरीब कॅश फ्लो. ठीक आहे. आता आपण जे सगळे इथं जमलोय, त्यातले 90% पेक्षा जास्त लोक असे आहेत, जे मिडल क्लास आहेत. बरोबर? बरं यांचं कॅश फ्लो कसा असतो? यांचं उत्पन्न येतं बघा पहिलं. उत्पन्न आल्यानंतर ते पहिल्यांदा जातं कुठं? बॅलन्स शीट मधल्या लायबिलिटीज या रकान्याला जातं. लायबिलिटीज म्हणजे काय? आपल्यावरची जी कर्ज आहेत, ते कर्जाचे हप्ते. कारण उत्पन्न यायला लागलं, की पहिलं आपण काय करतो? हप्त्यावरती गाडी घे, हप्त्यावरती मोबाईल घे, हप्त्यावरती लॅपटॉप घे. कारण ह्या लोकांचा सगळ्यात मोठा ग्राहक आपण आहे. जे लगेच आपल्याला फोन यायला सुरुवात होते. क्रेडिट कार्ड घ्यायचे का सर? लोन घ्यायचे का सर? बरोबर ना? हे मॅक्सिमम हे जे फोन आहेत ना, हे या मिडल क्लास या वर्गाला येतात. ठीक आहे. सो या वर्गामध्ये काय होतं मग
जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नातला पहिला हिस्सा आपला कुठं जातो, तर ह्या कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये, आणि राहिलेला आपला खर्च कुठं होतो, तर एक्सपेन्सेस, म्हणजे म्हणजे काय बाकीचे खर्च आहेत त्या खर्चासाठी बाकीचं राहिलेलं उत्पन्न आपलं खर्च होत राहतं. आणि मित्रांनो, इथं जी श्रीमंत लोक आहेत, जी रिच लोक आहेत, त्यांचा कॅश फ्लो कसा असतो बघा. त्यांचं उत्पन्न हे एका जागेवरून नसतं. आता ह्या दोन ठिकाणी आपण बघितलं की सॅलरी मधूनच उत्पन्न आहे, पण श्रीमंत लोकांचं उत्पन्न हे मल्टिपल सोर्स मधून असतं, म्हणजे वेगवेगळ्या सोर्स मधून त्यांचं उत्पन्न येत असतं. मग ते कुठले कुठले सोर्स आहेत, तर त्यांच्याकडे रेंटल इन्कम येत असतं, त्यांच्याकडे डिव्हिडंड येत असतो, त्यांना इंटरेस्ट येत असतो, त्यांना रॉयल्टीज मिळत असतात, ठीक आहे, त्यांचे बॉन्ड्स असतात, त्यांचे स्टॉक असतात, त्यांचे रिअल इस्टेट मधून त्यांना उत्पन्न येत असतं. सो मित्रांनो, यांचं ज्यावेळी उत्पन्न येतं त्यावेळी हे उत्पन्नातला पहिला हिस्सा जो आहे, तो पहिला हिस्सा ते त्यांच्या असेट्स निर्माण करण्यासाठी गुंतवतात आणि असेट्स मधून आणखी उत्पन्न वाढवतात. असं ते उत्पन्नाचे स्रोत वाढवतात, म्हणून मित्रांनो ती लोक श्रीमंत होतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यातून आलेल्या खर्चातून मग त्यांचे ते बाकीचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून मग खर्च भागवले जातात आणि लायबिलिटीज भागवल्या जातात. विघ्नेश, नका उद्योग करू, कशाला ते ड्रॉइंग वगैरे करत बसलाय. ओके मित्रांनो, या गोष्टीमुळे होतं काय माहित आहे का, एक 90-10चा जगाचा रूल आहे. तर तो रूल असा आहे की जगातली जी 90% संपत्ती आहे ना, ती जगातल्या फक्त मोजक्या 10% लोकांच्याकडे आहे, आणि उरलेली 10% संपत्ती ही सर्व ती जी 90% लोक आहेत, मेजॉरिटी लोक त्यांच्याकडे आहे. आणि भारतामध्ये हा रेशो अजून दयनीय आहे. म्हणजे भारतामध्ये 3% संपत्ती ही 97% लोकांच्याकडे आहे, आणि उरलेली 97% संपत्ती ही फक्त 3% लोकांच्याकडे आहे. आणि याला कारण काय माहिती आहे मित्रांनो, हा असेट्स आणि लायबिलिटीज या गोष्टी आम्हाला समजत नाहीत. एवढं एकच कारण आहे, म्हणून ही 90% संपत्ती त्या 97% संपत्ती भारतातली त्या 3% लोकांच्याकडे आहे, आणि उरलेली 3% संपत्ती 97% लोकांच्याकडे आहे. बघा, आता छंद जर का बघितले ना आपण बारकाईनं, तर जे ऍव्हरेज किंवा पुअर पीपल असतात, गरीब लोक असतात किंवा मध्यमवर्गीय लोक असतात, यांची हॉबीज काय असतात बघा. टीव्ही पाहणे सगळ्यात सुंदर, म्हणजे जो आत्ताचा जो वेळ आहे हा बऱ्यापैकी गृहिणींचा किंवा प्रत्येक घरातला जर का बघितलं तर तो टीव्ही पाहण्याचा असतो ऍव्हरेज लोकांचा. त्याच्यानंतर दुसरं काय, पार्टी करायची, पार्ट्या वगैरे ह्याच्यामध्ये खर्च करायचं, गेमिंग, गेम मध्ये ह्याच्यामध्ये खर्च करायचं. ठीक आहे, आता ते IPL वगैरे आलंय, त्याच्यात मॅच मधून ह्याच्यामधून ते बरेचसे गेम वगैरे आलेत, काही ते 11 वगैरे काय 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 बरेचसे आहेत. याच्यामध्ये अगदी मुलं नाही त्या गोष्टींच्या मागे लागून जुगाराच्या नादाला लागलेली आहे. ठीक आहे, किंवा शॉपिंग करणं, हे आमचे छंद म्हणजे सर्वसाधारण ऍव्हरेज लोकांचे. आणि तिथंच जर का श्रीमंत लोकांचे छंद बघितले आपण, श्रीमंत लोकांचे जर का हॉबीज बघितल्या, तर ते काय करतात बाबा, जिमला जाणं, तब्येत बनवणं. मित्रांनो, आपलं आपल्या शरीराकडे लक्ष नसतंय, आपलं आपल्या शरीरावर लक्ष नसतं. श्रीमंत लोक जे आहेत ना, ती खरंच शरीर कमवतात. जर का बारकाईनं बघितलं आपण, तर त्यांचं लक्ष असतं बाबा की आपल्या शरीरासाठी आपण काय केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांची हॉबी काय असतात, नॉलेज. मला मला नवीन नवीन काहीतरी शिकलं पाहिजे, यासाठी ती पुस्तकं वाचतात, वेगवेगळे सेमिनार्स अटेंड करतात, वेगवेगळे नॉलेज घेतात जगातून. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतात, ते इन्व्हेस्टिंग करतात, म्हणजे गुंतवणूक करतात, आणि व्यवसाय करतात. व्यवसाय करणं कशासाठी करायचं असतं, तर पैसे कमवण्यासाठी. व्यवसाय करण्यासाठी मग त्यासाठी नॉलेज वाढवलं पाहिजे, नॉलेज वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लिंक्ड आहेत मित्रांनो एकमेकाला. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपलं सगळ्यात आवडतं कर्ज, गृहकर्ज. सो मला एक व्हॉलेंटियर पाहिजे, कोणीतरी हँड रेस करा, मी त्यांना अनम्यूट करतो. आपल्याला थोडीशी जरा एक कॅल्क्युलेशन करायची. सो कोणीतरी हँड रेस करा, मी त्यांना अनम्यूट करतो, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कर्जमुक्त व्हायला आलाय, कशाची भीती वाटते. किती लोक आहेत आता ह्याच्यामध्ये, ओके 30 लोक आहेत. 30 लोकात कोणीतरी हात वर करा. ओके, कृष्णत माने, मी तुम्हाला अनम्यूट करतो. हा, अनम्यूट करा, बोला सर. कृष्णत माने सर, अनम्यूट करा, बोला. हा, येतोय आवाज सर, येतोय तुमचा. होम लोन काढले. बर, होम लोन आहे भरपूर.
नाही असू द्या, ठीक आहे, काय अडचण नाही. मला तुमचं गाव सांगा सर. मी रेटरे कारखाना खूप येतले. ओके, रेटरे कारखाना म्हणजे कराडचा. कराड. अगदी बरोबर सर. ओके, कृष्णप्रमाणे सर मला एक सांगा, कुठं आपण होम लोन, किती लाखाचा होम लोन आहे आपलं? आता माझा बंगला चालू आहे. बर. 11 लाख रुपये होम लोन काढले. ओके, 11 लाखाचं होम लोन काढलेलं आहे. बंगल्यासाठी. ओके, किती बीएचकेचा आहे बंगला तो? किती बेडरूम हॉल आहे? रूम किती? 1700 स्क्वेअर फूट आहे. 1700 स्क्वेअर फूट 11 लाखामध्ये झालं? 3 बेडरूम आहेत. 3 बेडरूम आहेत आणि एक मोठा हॉल आहे आणि वरती थोडं लॅपटॉपवर बांधकाम आहे. बरं ठीक आहे, चालेल सर. 1700 स्क्वेअर फूट आपलं 11 लाखामध्ये बांधकाम होतंय का पूर्ण? ओके, म्हणजे भावाच्या 11 लाख आहे, तुमची 11 लाख माझं आहे. बजेट सगळं टोटल बजेट किती जातं? 25 लाखापर्यंत जातंय सगळं. 25 लाखापर्यंत. ओके, 25 लाखापर्यंत जातंय. बर. कराडमध्ये जर का मला एक 2 बीएचके बंगला भाड्याने घ्यायचं म्हटलं तर किती खर्च येईल? भाडं किती आहे त्याला ऍव्हरेज? 1 बीएचकेचं भाडं आहे बा कार्ड मध्ये 4,500-5,000 रुपये. 2 बीएचके 10,000 रुपये पर मंथ आहे. ओके, 10,000, एक 8 ते 10,000. मी पण सातारामध्ये आहे. सातारामध्ये सरासरी 8-10 हजार पर्यंत बंगला एखादा चांगला 2-3 बीएचके बंगला चांगला भाड्याने मिळतो. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशनसाठी आपण 10,000 भाडं पकडूया. ठीक आहे. एका वर्षाचं भाडं किती होतं सर? 10,000 रुपये प्रमाणे 1,20,000. 1,20,000 बरोबर. आणि जे आपण 25 लाख जे आता त्या बंगल्यासाठी घालवले, त्या 25 लाखाचं व्याज किती होतं एका वर्षाचं? 10% करा. 10% लाखाला 10,000 रुपये. 2.5 लाख रुपये झालं. 2.5 लाख रुपये झाले. बरोबर. हा, 2.5 लाखातून 1,20,000 वजा करा. 1,20,000 म्हणजे 21 आणि 21 20 गेले 30. 1,30,000 राहिले. बरोबर. 1,30,000. बरोबर. आपण निम्मेच पकडूया, म्हणजे 1,20,000च पकडूया. ठीक आहे. सो महिन्याची जर का आपण एक बंगला जर का भाड्याने घेतला असता, ते 10,000 तिथं घालवले असते. आणि एक फंड आहे बघा, मी आपल्याला सांगतो. आपण थोडस जरा ह्याच्यावरती जाऊयात, नेटवरती जाऊयात. जवळ एकच मिनिट सर, एकच मिनिट. जवळचा बॅलन्स सुद्धा सर गेला ना. 4-5 लाख बॅलन्स होता, तो बी मी ते भरपूर जातात. त्याची कॅल्क्युलेशन खतरनाक आहेत सगळी. एकच मिनिट. आता बघा, मी घर बांधायचा असा चालू विचार चालू. एकच मिनिट सर, आता मी माझ्या पॉईंट वरती येतो जरासा. ठीक आहे. आपलं जर काही 1,20,000 ह्याच्यातून वाचतायत, म्हणजे महिन्याचे आपले 10,000 रुपये वाचतायत. समजा 1,20,000 आपला हा इनिशियल बॅलन्स आहे, किंवा आपण इथं 10,000 करूया, म्हणजे महिन्याचे 10,000 पकडूया. 10,000 हा कंपाऊंडिंग इंटरेस्टचा कॅल्क्युलेटर आहे सर. सो याच्यामध्ये काय केलं आपण? इनिशियल बॅलन्स 10,000 रुपये टाकला. आता जर का सर हे पैसे आपण म्हणजे कुठेही इकडं आपल्या बँकेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये न टाकता एक म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडाविषयी माहिती आपल्याला सर काय थोडीफार? म्युच्युअल फंड नाही एवढं. ओके, म्युच्युअल फंड नावाचा एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकार असतो, जे आज मी व्हिडिओ आपल्याला बघायला सांगितले होते बघा 2 ग्रुपवरती. बरोबर. सो तुम्ही जर का ते व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला ते म्युच्युअल, ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना ते म्युच्युअल फंड काय आहे हे लक्षात आलं असेल. सो आपल्या इथं एक म्युच्युअल फंड आहे, निफ्टी 50 इंडेक्सचा एक म्युच्युअल फंड आहे. त्याचे रिटर्न्स मिळतात आपल्याला 15% वार्षिक, ऍव्हरेज 15% म्हणजे आतापर्यंत त्यांनी 15% रिटर्न्स दिलेले आहेत. ठीक आहे. किती? वार्षिक. बघा, हे 15% वार्षिकचं हे केलेलं आहे. असं आपलं होम लोन जे आहे, होम लोन किती वर्षासाठी काढतो आपण सरासरी? एक 15 वर्षासाठी. हो, 10 ते 15 वर्ष. बरोबर. एक 15 वर्षासाठी होम लोन करतो. हा, सो आपण हे 15 वर्ष पकडूया. वर्षाचे महिने 12. ठीक आहे. सो आपण प्रत्येक महिन्याला, आता इथं बघा सुरुवातीला आपण 10,000 हे केलेले आहेत. सो प्रत्येक महिन्याला आपण 10,000 रुपये त्याच्यातून वाचवतोय व्याजाचे. ठीक आहे. सो ते 10,000 रुपये आपण इकडं गुंतवणार आहोत. पुढे मंथली लिहिलंय बघा. ठीक आहे. आणि याला आपण कॅल्क्युलेट करूया. आता काय गंमत होते बघा, ही रक्कम किती झाली हो साहेब? वरची निळ्या ह्याच्यामध्ये रक्कम आहे ती मला रक्कम किती झाली सांगा? दिसते का रक्कम आपल्याला? नाही, काय नाही रक्कम काय. 63,78,730 रुपये होतात. फक्त 10,000 रुपये 15 वर्ष जर का बचत केली
तर आणि जे आपण आज 25 लाखाचं कर्ज घेतले त्याची आपण 15 वर्षानंतर जवळपास 50 लाखापर्यंत हे भरणार. आता 1 मिनिट गंमत आहे का? आता हे कॅल्क्युलेशन आपली प्रत्येकाची कॅल्क्युलेशन द कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणून टाकायचं, कंपाऊंडिंग इंटरेस्ट टाकायचं आणि द कॅल्क्युलेटर साईट म्हणून एक साईट येईल आपल्या मोबाईलवरती, त्याच्यावरती आपण चेक करू शकता. आता याचं जर का मंथली मध्ये आपण बघितलं तर बघा पहिल्या महिन्यामध्ये आपले 10,000 रुपये जमा झाले. 10,000चं व्याज पहिल्या महिन्यामध्ये जमा झालं 125 रुपये 15%. ठीक आहे. ते 125 अधिक 10,000 आणि दुसऱ्या महिन्याचे 10,000 असे 20,000 प्लस हे 125 असे 20,000 125 रक्कम इथं पुढे झाली बघा. असं हे प्रत्येक महिन्यात किती रक्कम वाढली आपली ती सगळी खाली येते आणि टोटल ज्यावेळी आपले 15 वर्षानंतर रक्कम बघतो त्यावेळी ती 67 लाखांची रक्कम झालेली असते. ठीक आहे. म्हणजे ते 15 वर्ष आपण भाड्याच्या घरात राहिलो आणि कर्ज न काढता सुद्धा आपण आपलं घर बांधू शकतो. 67 लाख ज्यावेळी आपल्याला पुढे 15 वर्षानंतर येतील, मला मान्य आहे की 15 वर्षानंतर त्याची किंमत वाढलेली असेल पण त्याचं डिप्रिशिएशन आपलं तेवढं नसणार आहे किंवा त्याची कॉस्ट तेवढी नसणार आहे किंवा आपली गुंतवणूक एवढी झाली पाहिजे की त्या बँकेचा जो हप्ता आहे त्या हप्त्यासाठी आपल्याला कष्ट न करता आपल्या असेट्स मधून किंवा आपल्या पॅसिव्ह इन्कम मधून त्याचा हप्ता गेला पाहिजे. एवढं उत्पन्न जर का आपलं झालं तरच आपण ते कर्ज काढून कुठलंही घर केलेलं आपल्या फायद्याचं राहतं. ही गोष्ट समजली का सर्वांना? ओके, ठीक आहे. समजली. ओके. ओके, थँक्यू सर, कृष्ण सर, धन्यवाद. ठीक आहे. सो आपण परत आपल्या याच्यावरती येऊयात. एकच मिनिट, स्क्रीन शेअरिंग. ओके. सो आपलं आवडतं जे कर्ज आहे गृहकर्ज, सो ते गृहकर्ज कर्ज काढून नाही होत. याच्यावरती अजून कोणाला जर का काही माहिती हवी असेल तर आपण निवांत बोलू. मित्रांनो, हे नाव आपण ऐकलंय का? द्वारकादास श्यामकुमार. हा औरंगाबादचा ग्रुप आहे. ही एक कपड्याच्या शोरूमची एक चेन आहे. यांची जवळपास 32 शोरूम आहेत. एक शोरूम आहे 1 लाख स्क्वेअर फुटाचं. अशी लाख स्क्वेअर फुटाची यांची 32 शोरूम आहेत. आता द्वारकादास श्यामकुमार ह्या त्यांचा मुलगा आहे द्वारकादास सरांचा. सो ज्यावेळी जसं मी म्हटलं की मी वेगवेगळे बिझनेस कोर्सेस केले किंवा क्लास केले, त्यावेळी ज्यावेळी मी नाशिकमध्ये एक बिझनेसचा कोर्स करत होतो त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं की आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांना किंवा आपल्यापेक्षा जी व्यवसायामध्ये यशस्वी लोक आहेत अशा लोकांच्या आपल्याला भेटी घ्यायच्या. सो त्या भेटीमध्ये मी या द्वारकादास सरांना जाऊन भेटलो होतो. आमचा ग्रुप सगळा भेटला होता जाऊन त्यांना. सो त्या व्यक्तीला ज्यावेळी मी भेटायला गेलो, मला एक सांगा आपला काय अंदाज की बाबा 1 लाख स्क्वेअर फुटाच्या ह्या व्यक्तीच्या शोरूम आहे, 32 शोरूम आहेत. सो त्या व्यक्तीचा घर किती मोठा असलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीचा बंगला किती मोठा असला पाहिजे? अंदाज आपला किती स्क्वेअर फुटचा बंगला असेल या व्यक्तीचा? या व्यक्तीला मी भेटायला गेलो होतो. ह्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीच्या 1 लाख स्क्वेअर फुटाच्या 32 शोरूम आहेत आणि हे तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता, म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही. ठीक आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केलेली आहे त्यांनी. तर टाईप करा, सांगा मला अंदाज आपला किती लाख स्क्वेअर फुटाचं घर असेल या व्यक्तीचं? पटपट 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 पटपट, वेळ नाहीये. कंटेंट भरपूर आहे आपल्याकडं, वेळ कमी आहे. जेवढं तुम्ही मला फास्ट रिस्पॉन्स देणार तेवढं तुम्हाला जास्त शिकायला मिळणार. ठीक आहे. आणि जेवढं तुम्ही रिस्पॉन्स देणार तेवढं मग मला बोलायला हुरूप येणार. एवढ्या हुरूप घेऊन मी बोलणार. ओके, 20,000 स्क्वेअर फुटाचं. अजून सोमनाथ म्हणतात 20,000 स्क्वेअर फूट. बोला अजून. काय उपयोग नाही राव. दिनेश पाटील 15,000 म्हणतायत. ओके. भगवान दास 1500. ओके. मित्रांनो, त्यांच्या घराचं किती स्क्वेअर फुटाचं होतं ऐकायचंय का तुम्हाला? ऐकायचंय का? 550 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट, तोही भाड्याचा, रेंटवरती.
750 स्क्वेअर फूट भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. बघा आपल्या म्हणजे मराठी समाजामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये जर का बघितलं ना आपण, तर आपण काय बघून मुलगी देतो? घर बघून, गाडी बघून, बरोबर ना? हे बघून मुलगी देतो. पण त्या घराचा हप्ता चालू आहे, त्या गाडीचा हप्ता चालू आहे, हे कुणी बघत नाही. त्याचे असेट्स आपण बघत नाही. आपण काय बघतो? बंगला केवढा मोठा आहे, घर किती बीएचकेचं आहे आणि गाडी किती मोठी आहे, बरोबर ना? आता बघा ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, माझा एक मित्र आहे, आपल्या सातारा जिल्ह्यातलाच आहे, अभिजित घाटगे म्हणून आहे, मूळ डिस्कळचा. ठीक आहे. सो तो एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आयटी इंजिनियर म्हणून होता. मग त्यानं काय केलं की आता जर का आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जवळपास पूर्ण भारतामध्ये त्याच्या 150च्या वरती फ्रँचायझी आहे. किती? 150च्या वरती. पॉकेट कॅफे म्हणून त्याचा एक ब्रँड आहे आणि कॉफी शॉप जे आपण बघतो आता बऱ्यापैकी सगळं या तरुणाईमध्ये त्याचा वेळ आलेला आहे की पॉकेट कॅफेचा. सो त्यानं काय केलं की या पॉकेट कॅफेचा जो फ्रँचायझीचा व्यवसाय त्याच्यातून पैसे आलेले पैसे त्यानं महाबळेश्वरमध्ये एक जमीन घेण्यासाठी गुंतवले आणि आजही तो एका 1 BHK मध्ये फ्लॅटमध्ये भाड्याने राहतोय. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतोय. म्हणजे त्याला अक्षरशः त्याच्या नातेवाईक आवडत, अरे एवढे पैसे कमवतोय आणि तू भाड्याच्या घरात राहतोय. तो म्हटला नाही, घर ही माझी असेट नाहीये, घर ही माझी लायबिलिटी आहे, तू शिकलाय हे त्यानं ओळखलंय म्हणून तो आजही भाड्याच्या घरात राहतोय. आज जो मागच्या 8-10 वर्षापूर्वी त्यानं जो प्लॉट घेतला होता त्या महाबळेश्वरमध्ये, आज त्याची किंमत काही लाखांमध्ये प्लॉट घेतला होता तो, आज त्याची किंमत करोडोमध्ये झालेली. मित्रांनो, याला असेट्स निर्माण करणं म्हणायचं, याला लायबिलिटी न करता असेट्स तयार करणं म्हणायचं. सो अशा असेट्स आपण जोपर्यंत तयार करत नाही, अशा लायबिलिटीज आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपण या कर्जामधून बाहेर पडणार नाही. ओके. आता मित्रांनो, ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की जे उत्पन्न घेण्यासाठी मला काहीतरी काम करावं लागतं आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय तर जे उत्पन्न घेण्यासाठी मला काम करावं लागत नाही, तर माझ्यासाठी माझा पैसा किंवा माझ्या असेट्स म्हणजे माझं जे काही मालमत्ता आहे ती माझ्यासाठी काम करत असते. थोडक्यात सांगतो आता जे यांचं, आता मी जसं अभिजित गाडगेचं उदाहरण सांगितलं, आज एक फ्रँचायझी तो देतो, एका फ्रँचायझी मधून त्याला काय होतं की त्याची रॉयल्टी दर महिन्याला 3,000 रुपये एका फ्रँचायझीची रॉयल्टी मिळते त्याला. म्हणजे आज 150 फ्रँचायझी आहे, 150 गुणिले 3,000 करा गणित, 4.5 लाख रुपये आज तो घरामध्ये बसून कमवतोय दर महिन्याला. ओके. आपली एवढी कॅपॅसिटी नाही, आपण एवढं नाही करू शकत. आता जे मगाशी आपण हे बघितलं द्वारकादास श्यामकुमार, ही व्यक्ती अब्जावधी रुपयांची मालक आहे, अब्जावधीची स्टेट आहे. या व्यक्तीचा एक पॅसिव्ह इन्कमचा सोर्स आहे. यांचे जवळपास 300 भेळचे गाडे, आपण जिथे भेळ पाणीपुरी खातो ना, काय खातो? भेळ खातो, पाणीपुरी खातो, त्या भेळचे पाणीपुरीचे गाडे यांनी भाड्यानं दिलेले आहेत. किती? 200 भेळचे गाडे भाड्याने दिलेले आहेत 300 रुपये प्रमाणे पर डे. म्हणजे दिवसाला 300 रुपये भाडे येतं त्यांना. म्हणजे आपण बघतो ना ते स्टीलचे भाडे असतात, गाड्या असतात बघा, मस्तपैकी डेकोरेशन, काचा ग्लास वगैरे असतात त्याला, छान 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 छान, बरोबर. तर एक गाडा सरासरी 1.25 लाख ते 1.25 लाखाच्या आसपास त्या दरम्यान तयार होतो. ठीक आहे. सो त्याला भाडं किती येतं दिवसाला? 300 रुपये. महिन्याचं भाडं किती झालं 300 रुपये प्रमाणे? 3 त्रिका 9,000 रुपये. महिन्याचं 9,000, 12 महिन्याचं किती झालं? 12 अष्टोदर्शे, म्हणजे 1 लाख रुपयाला 1 लाख रुपये तो माणूस दरवर्षी छापतोय. असे गाडे किती आहेत? 200 गुणिले 1 लाख, 200 लाख, म्हणजे 2 कोटी रुपये ती व्यक्ती दरवर्षी भेळच्या गाड्याच्या भाड्यातून कमवते. याला म्हणायचं मित्रांनो असेट्स निर्माण करणं. राहते कुठं? भाड्याच्या फ्लॅटमध्ये. नाही, आपल्याला काय पहिलं पैसे खिशात आले, बांध बंगला. बरं, ते आलेल्या पैशात बांधत नाही, त्याच्यावरती आणखीन कर्ज काढते, ते आलेल्या खिशातलं घालते, त्याच्यावरती कर्ज काढते आणि मग कारण आम्हाला असेट्स काय आहेत आणि लायबिलिटीज काय आहेत हेच माहित नाही. ठीक आहे. एकच मिनिट मित्रांनो. तर आता बघा, या व्यक्तीला आपण ओळखत असाल, काय नाव आहे यांचं? वॉरेन बफेट. या व्यक्तीनं वयाच्या 11व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली. ठीक आहे. आज ही व्यक्ती टॉपच्या 5 मध्ये
वर खाली अपडाऊन तेवढं चालू असते ते मार्केटमध्ये, ठीक आहे. तर टॉप 5 मध्ये ही व्यक्ती असते. तर हे काय म्हणतात कि यदि आप उन चीजों को खरीदते हैं जिनकी आपको जरूरत नहीं है तो शीघ्र ही आपको उन चीजों को बेचना पड़ेगा जिनकी आपको जरूरत है. म्हणजे काय, जर का आपण त्या गोष्टी विकत घेणार ना की ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाहीये, तर आपल्यावरती नक्कीच ती वेळ येणार लवकरच की ज्या गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत त्या आपल्याला विकाव्या लागतील. आणि ही कर्ज करून, नको ती कर्ज करून मित्रांनो आपण ह्याच गोष्टी करतो. यांचाच एक कोटा अजून असा आहे मित्रांनो, हे काय म्हणतात की आपली जी म्हणतो ना आपण एक अंडी जी आहे ती एका बास्केटमध्ये ठेवू नका. म्हणजे आपली जी गुंतवणूक आहे ती एका ठिकाणी करू नका, वेगवेगळ्या ठिकाणी करा. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. ह्या गुंतवणुकी कशी करायची हे आपल्याला शिकलं पाहिजे. तरच मित्रांनो, आणि तरच आपण या आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो, किंवा जेवढं आपलं उत्पन्न आहे, जेवढा आपला खर्च आहे तेवढं एक्स्ट्राच उत्पन्न आपण मिळवू शकतो. ठीक आहे. सो यामध्ये मला मित्रांनो एक गोष्ट सांगा की व्हॉट इज मनी, पैसा काय आहे, पैसा कशाला म्हणायचं, सांगा. पैसा कशाला म्हणायचं? वेळेमुळे नाही. अमोल कदम म्हणतात की गरज नसलेल्या गोष्टी कर्ज काढून विकत घेतल्या की गरज असलेल्या गोष्टी वेळेमुळे विकायला लागतात. वेळेमुळे नाही, तर ते ज्ञान नसल्यामुळं, आपल्या जवळ ज्ञान नाही ना की बाबा आपण असेट्स घेतोय का लायबिलिटीज घेतोय, म्हणजे गरजेच्या गोष्टी घेतोय का विना गरजेच्या गोष्टी घेतोय. विना गरजेच्या गोष्टी घेतल्यामुळं मग ती गरजेच्या गोष्टी विकायची वेळ येते. सो मला सांगा, नफा म्हणजे पैसा. ओके, युवाचार्य सोमनाथ म्हणतायत. चला अजून नेक्स्ट बोला. चॅटबॉक्स पळाला तर पुढे जाणार आपण. बोला बोला. पैसा, पैसा कमवायला आलाय की नाही, मग पैसा काय आहे हे माहिती नको का? पैसा कसा कमवायचा, त्याच्या अगोदर पैसा काय आहे हे तरी कळलं पाहिजे. हेच माहित नाही आपल्याला पैसा काय आहे, मग काय कमवणार आपण, काय कमवणार. बघा, हे पैशाचं इव्हॉल्युशन आहे. थोडक्यात मी आपल्याला सांगतो. पैसा म्हणजे भांडवल आहे, पैसा बाजारातील चलन आहे. ओके, व्हेरी गुड. अमोल कदमांनी सांगितलं की पैसा बाजारातील चलन आहे. अगदी बरोबर मित्रांनो. पैसा म्हणजे जे देवाणघेवाण करतो ना आपण, त्या देवाणघेवाणीचं एक माध्यम आहे. काय आहे पैसा म्हणजे? देवाणघेवाणीचं माध्यम आहे. पैसा म्हणजे काय आहे? देवाणघेवाणीचं माध्यम आहे. बघा, पूर्वी माध्यम काय होतं? पहिलं वस्तू विनिमय स्वरूपात होतं. म्हणजे आपण काहीतरी वस्तू द्यायचो, वस्तूच्या स्वरूपात वस्तू घ्यायचो. हे पूर्वीच आहे. हे काय आहे? द इव्हॉल्युशन ऑफ मनी, म्हणजे पैशाची क्रांती कशी झाली ते आहे. बघा, वस्तू विनिमय म्हणजे माझ्याकडे गहू होते, मी गहू तुम्हाला द्यायचो, तुमची ज्वारी मी घ्यायचो, किंवा माझ्याकडे जे काही डाळी असतील त्या तुम्हाला द्यायचो, तुमच्याकडून तुमच्या असलेले साधन आहे. अगदी बरोबर. सो ते वस्तू विनिमय स्वरूपात आपलं ते पहिलं हे होतं. त्याच्यानंतर काय झालं की सोन्याच्या स्वरूपात आलं. बरोबर. म्हणजे बाबा सोनं दिलं जायचं, म्हणजे कसं व्हायचं की बाबा तांदळाला किंमत जास्त आहे, ज्वारीला किंमत कमी आहे, मग माझी वस्तू महागायची आहे, मग तुझी वस्तू कमी किमतीची आहे. हे कुठंतरी ते मॅच होईना झालंय सगळं. ठीक आहे. सो ते मॅच व्हावं म्हणून परत सोन्याच्या स्वरूपामध्ये देवाणघेवाण चालू झाली. त्याच्यानंतर काय झालं? नाणी आली, नाण्यांच्या स्वरूपात. नंतर पैसे आले, पैशांच्या स्वरूपात. ठीक आहे. म्हणजे पैसे द्यायचे, वस्तू घ्यायची. बरोबर. त्याच्यानंतर काय आलं? ही प्लॅस्टिक कार्ड आली, म्हणजे आपण कार्ड स्वाईप करून किंवा कार्डच्या माध्यमातून आपण ते देवाणघेवाण करायला लागलो. त्याच्यानंतर काय झालं? तर व्हिज्युअल, म्हणजे व्हिज्युअल मनी आलं, बिटकॉइन. ठीक आहे. व्हर्च्युअल मनी आलं, व्हर्च्युअल मनी आलं. आजकाल बिटकॉइन सुद्धा आपण कुठल्याही गोष्टी खरेदी करतोय किंवा हे करतोय, क्रिप्टो करन्सी ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. क्रिप्टोच्या माध्यमातून आज खरेदी विक्री होते. म्हणजे हे पैशाचं इव्हॉल्युशन आहे. ठीक आहे. तर आता मला एक सांगा, ह्या जगामध्ये पैसा किती आहे? आपल्याकडे पैसा नाहीये, पण या जगामध्ये पैसा किती आहे? तर अमाप आहे, ज्याची आपण गिनती करू शकत नाही एवढा पैसा आहे. मग तो आपल्याकडे का नाही? जगामध्ये जर का अमाप पैसा आहे, जगामध्ये जर का भरपूर पैसा आहे, ही 97% संपत्ती त्या 3% लोकांच्याकडे आहे. त्या 3% लोकांना असे एक्स्ट्रा काय आहे हो त्यांच्याकडे? त्यांना काय 28 तास मिळतात का दिवसाचे? का त्यांना 2 मेंदू दिले देवानं? का त्यांना 10 हात दिले देवानं? काय आहे वेगळं? काय आहे त्यांच्याकडे?
तर त्यांना हे माहित आहे मित्रांनो की तुमच्या खिशातला पैसा त्यांच्या खिशात कसा आणायचा. पैसा काय आहे, देवाणघेवाणीचं माध्यम आहे. मग जर का मला पैसा कमवायचा आहे तर मला काहीतरी द्यावं लागेल. आज माझ्याकडे पैसा काय नाहीये तर मला द्यायलाच काय नाहीये माझ्याकडे, आणि जे देतोय त्याच्यातून जेवढा पैसा माझ्याकडे येतोय तेवढाच माझ्याकडे पैसा आहे. म्हणजे आज जिथं कुठं आपण काम करतोय तिथं आपल्याला काहीतरी फिक्स सॅलरी मिळते किंवा काहीतरी एक गोष्ट आपल्याला मिळते, ठीक आहे. सो ती गोष्ट आपल्याला कधी मिळते, किती मिळते. समजा माझं जर का आत्ताचं उत्पन्न एक बाबा 20,000 आहे पकडू, तर मला 20,000 का मिळतात. ओके, मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय त्या कंपनीमध्ये 90,000, लाख, 2 लाख, 5 लाख असे पैसे कमवणारे लोक आहेत ना, आहेत का नाही त्याच कंपनीमध्ये जिथं कुठं आता आपण काम करताय. तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवणारे लोक आहेत की नाही, सांगा मला, येस ऑर नो. आहेत का नाहीत. ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय त्या क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवणारे लोक आहेत का नाही. आहेत, हो आहेत. ओके, म्हणते उगवतील, पैसे पेरले तर उगवतील. ओके, हा, ते पेरावे लागतील पहिले पण ना, पेरले तर उगवतील. अगदी बरोबर आहे. येस, ओके. सो मित्रांनो, आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल का की आपण कुठल्या गोष्टी दिल्यानंतर आपल्याकडे पैसा येईल किंवा कुठल्या गोष्टी केल्यानंतर आपल्याकडे पैसा येईल, कुठल्या गोष्टी केल्यानंतर आपली कर्ज खाली होतील, त्यासाठी आपल्याला काहीतरी द्यावं लागेल, बरोबर ना. हे घ्यायचे म्हटल्यानंतर काहीतरी द्यावं लागेल, कारण ह्या जगात फ्रीमध्ये काहीच मिळत नाही आणि ज्या गोष्टी फ्रीमध्ये मिळतात त्याची आपल्याला किंमत नसते, बरोबर ना. कर्जमुक्तीचे रहस्य जर का जाणून घ्यायचं असेल, गुगल फक्त जावा आणि युट्यूबला टाईप करा कर्जमुक्त जीवनाचे रहस्य किंवा कर्जमुक्तीचे रहस्य, लाखों व्हिडिओ तुम्हाला मिळतील. म्हणजे आता इथनं पुढचं आपलं जेवढं आयुष्य राहिलंय तेवढं आयुष्य सगळं खर्च जरी केलं ना ते व्हिडिओ बघण्यासाठी, तरी सुद्धा ते व्हिडिओ संपणार नाहीत. एवढे व्हिडिओ आता युट्यूब वरती आहेत कर्जमुक्त होण्याचे. तर युट्यूबचे व्हिडिओ बघून किती लोक कर्जमुक्त झाले आजपर्यंत. फ्रीमध्ये आहे ना ते ज्ञान, फ्रीमध्ये आहे की नाही. मग ते फ्रीमध्येच ज्ञान घेऊन आपल्यापैकी किती लोक कर्जमुक्त झाली. तर ते फ्रीचं ज्ञान घेऊन कुणीही कर्जमुक्त होत नाही. आपल्याला जर का खऱ्या अर्थानं कर्जमुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर का खऱ्या अर्थानं पैसा कमवायचा असेल, आपल्याला जर का खऱ्या अर्थानं फ्रीडम घ्यायचा असेल, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय मित्रांनो, तर आज जो माझा काही खर्च आहे त्या खर्चासाठी मला काहीतरी काम करावं लागतं, ते काम केल्यानंतर माझ्या घरामध्ये पैसा येतो. सो तो जो काही माझा खर्च आहे किमान तेवढे पैसा तरी मला मी काही काम न करता माझ्या घरामध्ये येत असेल तर मी आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे. मग असं स्वातंत्र्य मिळवायला किती लोकांना आवडेल किंवा आपल्या कर्जातून बाहेर यायला किती लोकांना आवडेल. आणि हे शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, हे शिकण्यासाठी खर्च करायला किती लोकांना आवडेल. त्यांनी मी असं टाईप करा. ओके, कृष्णत माने म्हणतायत मी, अजून शुभम पवार म्हणतायत मी, बर, युवाचार्य सोमनाथ म्हणतायत मी, दिनेश पाटील म्हणतायत मी. ओके, बस एवढ्या लोकांना खर्च करून शिकायचे, बाकीच्यांना फ्रीचं ज्ञान घेताय. सो आता इथनं पुढचा जो सेशन आहे, इथनं पुढचा जो भाग आहे, तर ज्यांना पैसे देऊन शिकायचे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना काही न देता शिकायचे ना त्यांच्यासाठी इथून पुढचा भाग नाही. सो ते जे काय आपल्याला आतापर्यंत मी दिलंय हे आपल्याला जर का वर्थ वाटत असेल, बाबा इज इट वर्थ इट, जे काही मी आतापर्यंत आपल्याला दिलंय ते आपल्याला, जो काय आपण आता इन्व्हेस्ट केलं इथं, जो काही वेळ इन्व्हेस्ट केला आपण किंवा ज्या काही गोष्टी आपण, महत्वाचा वेळ आहे ना, वेळ दिला आपण 90 मिनिटाचा. आपण घरात बघतो, आपण आपल्या बायकोला सुद्धा 90 मिनिटं कधी देत नाही घरामध्ये, किंवा नवऱ्याला 90 मिनिटं आपण मागची कधी दिलेत विचार करा. कंटिन्यू 100% 90 मिनिटं आपण पूर्ण फोकसने नवऱ्यासमोर बसलो किंवा बायकोसमोर बसलो किंवा आपल्या मुलांबरोबर बसलो. पण आज आपण इथं तो 90 मिनिटांचा वेळ घेऊन आला, मागचा 1 तास 60 मिनिटं आपण इथं दिलेली आहे. सो त्या 60 मिनिटांमध्ये जे काही मी आपल्याला दिलं ते वर्थ होतं का, ते असेल तर आपण पुढे जाऊया. मित्रांनो, जर का आपण तयार असाल पैसे देऊन काहीतरी शिकायला, तर इथून पुढचा भाग आपल्यासाठी आहे.
जर का आपल्याला खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हायचे म्हणजे जे आपण फ्लो बघितले, कॅश फ्लो बघितला, गरीब लोकांचा कॅश फ्लो, मध्यमवर्गीय लोकांचा कॅश फ्लो, श्रीमंत लोकांचा कॅश फ्लो, तर तो श्रीमंत लोकांचा जो कॅश फ्लो आहे तो जर का आपल्याला शिकायचा असेल, मी म्हणतो श्रीमंत नाही तर अल्ट्रा रिच, रिचच नाही तर अल्ट्रा रिच म्हणजे अतिश्रीमंत लोकांचा कॅश फ्लो कसा असतो हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर इथून पुढचा पार्ट आपल्यासाठी आहे मित्रांनो.